आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलानं प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत। कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या जिल्ह्यातील 1209 गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। शिवाय गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी केल्या आहेत। मटका, जुगार, गावठी दारू अड्डे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांची करडी नजर आहे। महापालिका निवडणूक जाहीर झाली आहे, तर लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल अशी शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाकडून विविध उपाय योजले जात आहेत। जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांची रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर असतेच। आता 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या जिल्ह्यातील 1209 सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली आहे। तसंच मुंबई पोलीस कायदा कलम 55 आणि 56 नुसार जिल्ह्यातील 8 सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे। दुसरीकडे गुन्हेगारी टोळ्यांवर मोकासारखी कारवाई केली जाईल, तसंच त्यांना निवडणूक काळात हद्दपार केलं जाईल असंही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय। शिवाय पोलीस रेकॉर्डवरील अवैध व्यावसायिकांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात आहे। शिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही जण निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांच्याकडून पैशाचा वारेमाप वापर किंवा दहशत माजवण्याचे प्रकार घडू शकतात। त्यांच्याकडे पोलिसांचं खास लक्ष आहे असंही पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलंय। एकूणच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दल सज्ज झालंय।